So this is a question and this is a WH question. कोणता क्वेश्चन आहे? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या चार चित्राच्या माध्यमातून भेटणार आहेत, बरोबर आहे? आणि या प्रिपोजिशनला म्हणतो आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेस. काही प्रिपोजिशन प्लेस दाखवतात, काही प्रिपोजिशन टाइम दाखवतात, काही प्रिपोजिशन फ्रिक्वेन्सी दाखवतात. तर आज आपण प्रिपोजिशन आहे ना याचा आपण प्लेस पाहणार आहोत. तो कुठं आहे? ओके. So how many tables are there? Table किती तिथे? 4. And ball, how many balls are there? 4. Very good. आता इथं पाहिजे सांगितलं की where is the ball? या उत्तरात या प्रश्नातून आपल्याला भेटतं over the table. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Where is the ball? On the table. Right? Now you please observe this picture and give me answer की बॉल कुठे आहे? या पहिल्या याच्यामध्ये बॉल कुठे आहे? वरती. बर. आणि इथं काय आहे? Where is the ball? इथे काय? What is written here? हे काय लिहिलेलं इथं? On the table. इथं लिहिलं over the table. Over is a preposition and इथं on the table. On is a preposition. बरोबर आहे? याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय दिसतो बरं चित्रामध्ये तुम्हाला? बॉल टेबलच्या वर आहे. व्हेरी गुड. वर म्हणजे कुठे आहे नेमकं? हवेमध्ये. म्हणजे टेबलला तो स्पर्श झालेला नाही. आणि इथं कुठे? ऑन द टेबल. इथं टेबल बॉल कुठे आहे? कारण त्याचा स्पर्श झालेला आहे का? मग आता ओव्हर आणि ऑन मध्ये काय फरक आहे कोण सांगेल बरं मला? म्हणजे ओव्हर कधी वापरायचं आणि ऑन कधी वापरायचं या चित्राचं निरीक्षण जर तुम्ही केलं, इफ यू ऑब्झर्व दिस पिक्चर, ओके, तर तुम्हाला याच्यातून काय फरक जाणवतो? ओव्हर कुठं आहे आणि ऑन कशा, आपण ऑन कुठे वापरायला पाहिजे, ओव्हर कुठे वापरायला पाहिजे? हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे विचारतात मला, बरोबर किती गोष्ट? तर मग आता आपल्याला मला तुम्ही हे सांगा, मला आपला सन्मान आहे, आपल्या सन्मान्य अधिकाऱ्यांच्या देखत तुम्ही हे सांगू लागला, बरोबर आहे? या ओव्हरचं तुम्ही बघितलं, ओव्हर मध्ये बॉल कुठे आहे, टेबल कुठे आहे, ऑन मध्ये बॉल कुठे आहे, टेबल कुठे, बघितले का तुम्ही? याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, फरक काय आहे मध्ये? कोण सांगेल मला? चुकत आपण लर्निंग रिसोर्स सेंटर आहे ना, आपण शिकण्यासाठी इथं आलो, शिकवण्यासाठी आलो का काही? कोण सांगेल? हो बेटा सांग. ओव्हर म्हणजे टेबलाच्या वर आणि ऑन म्हणजे टेबलाला स्पर्श केला. टेबलाला स्पर्श केला त्यासाठी बी वर दिले आहे. म्हणजे आपण ऑन कधी वापरायला पाहिजे की ज्यावेळेस बॉल टेबलला टच असेल. म्हणजे आता मी जर हे लर्निंग जे एड दिलं, वेर इज द लर्निंग एड? ऑन माय हँड. कारण माझा लर्निंग एड आणि माझ्या हाताला स्पर्श झालेला आहे, बरोबर आहे? आता मी केलं वेर इज द फॅन? ऑन माय हेड म्हणेल का? ऑन माय हेड म्हणल्यानंतर मग ते काय होईल? फॅन माझ्या डोक्याला लागेल, माझ्या डोक्यावरची केस ओके. ओव्हर माय हेड म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आणि फॅन मध्ये फरक आहे. ओके, तसं तुमची क्लिअर झाली? व्हेरी गुड. आता पाहू पुन्हा इथं बघा. आता ना मी पुन्हा विचारतो वेर इज द बॉल? आणि तो पुन्हा प्रश्न विचारतो मला वेर इज द बॉल? नियर द टेबल. बरोबर. आता या नियर द टेबल मध्ये कुठे आहे? टेबलाच्या बाजूला, टेबलाच्या जवळ, बरोबर आहे? आणि जेव्हा जवळ हा शब्द वापरतो आपण तर त्यामध्ये दोन जे ऑब्जेक्ट असतात. आता मी याला म्हणेल ना वेर इज द रोहित? नियर द अनुष. बरोबर, असं मी म्हणेल की म्हणजे त्याच्यामध्ये ते तो त्याच्या म्हणजे विशेष अंतराने जवळ आहे तो त्याच्या, बरोबर आहे? मी असं म्हणेल का आय एम नियर द ट्री? कारण ट्री इज फार अवे फ्रॉम मी. ट्री माझ्यापासून खूप कसा दूर आहे, बरोबर आहे की नाही? पण आता मी असं काय म्हणेल की वेर इज आय एम? मी कुठे आहे? नियर द टेबल, आहे की नाही? नियर द टेबल म्हणजे असं मी म्हणजे कारण मी आणि टेबलाच्या मध्ये विशेष काही अंतर असा नाही. आता मी पुन्हा प्रश्न विचारला वेर इज आय एम आय? मी कुठे आहे? आय एम नियर मिस्टर दीपक सर, राईट? ते त्यांच्या जवळ आहे, बरोबर आहे? जवळ हा शब्द किती वापरा समजलं तुम्हाला, राईट? आता दुसरं भाव वेर इज द बॉल? अंडर द टेबल. नाऊ द बॉल इज अंडर द टेबल, बरोबर आहे? म्हणजे टेबलाच्या खाली, राईट? आणि आता त्याच्यानंतरचे प्रिपोजिशन आहे इन आणि इन टू, ते सुद्धा या प्रिपोजिशन ऑफ प्लेस मध्ये मोडतात. ते प्रिपोजिशनचे वेगवेगळे पार्ट असतात. प्रिपोजिशन ऑफ प्लेस याचे आपण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे? आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो बाळांनो की मी जेव्हा म्हणेल याचा समजा की दुसरा आपण एक घेऊ ना, व्हॉट इज इन माय हँड? काय माझ्या हातात? रिमोट. व्हेरी गुड, व्हेरी.
अट्रॅक्टिव्ह लर्निंग एड फॉर यू. सगळेजण याच्या घरी गेले गेले याच्याशीच करतात. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला विचारलं, वेर इज द रिमोट? ऑन द हँड. ऑन माय पाम, ज्याला पाम म्हणतो आपण. काय म्हणतो याला? तुम्ही हँड म्हणलं तरी चालेल. तुम्ही सगळं तुमचं सगळं इंग्लिश हँड असल्यामुळे तुमचा हँड म्हणलं तरी चालेल ना. आता मी विचारतो मला, वेर इज द रिमोट? ओव्हर द हँड. कुठे ते? राईट. वेर इज द रिमोट? अंडर माय. ओके. वेर इज द रिमोट? ओके.